आपल्या भविष्याचा फोटो आपल्याला काढायचा आहे का? मॅनिफेस्टेशन म्हणजे भविष्यामध्ये मला कोणत्या गोष्टी मिळवायच्या आहेत याचा फोटो आत्ता सध्या वर्तमान काळात काढणे. आज 25 डिसेंबर 2025 आहे आणि पुढच्या 25 डिसेंबर 2026ला मला कोणत्या कोणत्या गोष्टी मॅनिफेस्टेशन, आकर्षणाचा नियम, ब्रह्मांडाच्या साह्यानं, देवाच्या साह्यानं मला मिळवायचे आहेत. त्यासाठी पहिली स्टेप असते मित्रांनो, त्याला म्हटलं जातं व्हिजन बोर्ड, भविष्याचा फोटो. व्हिजन बोर्ड जो असतो ना मित्रांनो, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 4 गोष्टी येतात. आपण जर नोकरी करत असो तर आपण कंपनीचं जे व्हिजन स्टेटमेंट असतं, मिशन स्टेटमेंट असतं. काही कंपन्या म्हणतात की आम्हाला या वर्षी 1000 करोडचा टर्नओव्हर करायचा आहे, तर त्यांच्या व्हिजनसाठी आपण तिथं काम करत असतो. आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा स्वतःचं भविष्य काय असलं पाहिजे, स्वतःचं व्हिजन काय असलं पाहिजे हे सुद्धा ठरवायचं आहे. व्हिजन बोर्ड म्हणजे स्वतःमध्ये दूरदृष्टी निर्माण करणं. 2026 साली माझ्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी असणार त्या चित्रांच्या रूपानं ह्या बोर्डवरती मांडायच्या. प्रामुख्यानं 4 गोष्टी पाहिजे त्याच्यामध्ये. पहिलं, आरोग्य. माझं आरोग्य चांगलं असण्यासाठी काय असणार त्याचं एक इथं चित्र पाहिजे मित्रांनो. लोक नटनट्यांचे, व्यायाम करायचे, एखाद्या बॉडी बिल्डरचे फोटो लावतात. मी म्हणतो कशाला लावा, आपल्या तरुणपणातला लावा की मी वयाच्या 25व्या वर्षी चांगला धडधाकट आणि चिकना जार होतो, तो फोटो लावा इथं. 50व्या वर्षी सुद्धा मी असंच दिसलो पाहिजे, म्हणजे आरोग्य. दुसरं काय आहे, शिक्षण, नोकरी, व्यवसाय. या संदर्भामध्ये मला काय करायचं आहे, मी नवीन शिकणार आहे. इथं मी डिग्रीचा फोटो लावलाय, म्हणजे ते हॅट असते ती लावलेली आहे. तर मी काहीतरी नवीन सर्टिफिकेशन करणार आहे. दुसरं काय आहे, मी पाटी पेन्सिलचा फोटो दाखवलाय, म्हणजे मी स्वतःमध्ये काहीतरी स्किल अपग्रेड करणार आहे. तर त्याचा इथं फोटो पाहिजे मित्रांनो. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासंदर्भात मी काय करणार आहे. मी जर व्यवसाय काढणार असेल तर त्या व्यवसायाचं नाव काय असलं पाहिजे, लोकेशन काय असलं पाहिजे, याचं चित्र आपण इथं काढून ठेवू शकतो. चित्र काढायचे असतात व्हिजन बोर्ड म्हणजे. त्यानंतर लक्ष्मी, पैसा कमवायचा आहे. पैसा कमवण्यासाठी काय आहे, मला 10 लाख रुपये कमवायचे, ते तिथं नोटेचा फोटो तुम्ही लावू शकता, लक्ष्मीचा फोटो लावू शकता, तिथं लिहू शकता की मला एवढे एवढे पैसे कमवायचे. दुसरं काय आहे, सौख्यम. म्हणजे काय, लग्नाच्या संदर्भातलं मॅनिफेस्टेशन असतं, नातेसंबंधाचं असतं, मुलाबाळांच्या संदर्भातले असतं. असं आपण बोलू शकतो. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत आता सध्या त्याप्रमाणे आपला व्हिजन बोर्ड बनवायचा असतो. कोण नोकरीसाठी बनवतं, कोण शिक्षणासाठी बनवतं, कोण आरोग्यासाठी संदर्भात बनवतं. याच्यामध्ये मित्रांनो चित्र काढायची असतात, चित्र चिटकवायची असतात. भविष्याचा फोटो चित्रांच्या रूपानं आपल्या मेंदूमध्ये आणि मनामध्ये बिंबवायचा असतो. तर हा झाला व्हिजन बोर्ड. पण मित्रांनो आपलं काय, 5 आधारे आपल्याला शिकायचं आहे. आता याच्यामध्ये अध्यात्म कुठं आहे, विचार करा मित्रांनो. लहानपणी आपण वह्या पेन्सिल घेतल्यानंतर त्या वहीवरती लिहायचो श्री सरस्वती प्रसन्न. ह्या व्हिजन बोर्डवरती सुद्धा मित्रांनो मी लिहिलं पाहिजे श्री, आणि पुढे काय तुम्हाला जे वाटतंय ते. का लिहायचं मित्रांनो, हे फक्त व्हिजन बोर्ड आहे, याच्यामध्ये काय डोकं लावलंय मी, काय सुद्धा डोकं लावलं नाही. पण हे माझं व्हिजन किंवा हे माझं जी दूरदृष्टी आहे किंवा हे जे माझं भविष्य आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी मी निष्ठेनं आणि श्रद्धेनं काम करणार आहे. म्हणून इथं श्री आणि आपल्या देवाचं नाव लिहायचं असतं. आपण लग्नाची याद्या काढताना, एखादं घराचं संदर्भात नियोजन करताना वहीवरती आपण पहिला श्री लिहितो, आपल्या कुलदैवाचं नाव लिहितो आणि मग आपण हिशोब मांडायला, पत्रिका मांडायला, याद्या करायला बसतो ना. का, कारण जे काय मी माझं भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे तो मी निष्ठेनं आणि श्रद्धापूर्वक करणार आहे, म्हणून इथं श्री लिहिलं जातं. तर आता काय केलं, मॅनिफेस्टेशन मध्ये माझ्या भविष्यासाठी मी इथं स्पिरिच्युअलिटीचा, अध्यात्माचा आधार घेतला. आता जे काय मी हे करणार आहे ते मी सगळं निष्ठेनं करणार आहे, म्हणून मी ते एक श्रद्धा व्यक्त केली युनिव्हर्सवरती, देवावरती. आणि तिसरी गोष्ट असते मित्रांनो सबकॉन्शियस माइंड. आता हे जे काय मी व्हिजन बोर्डवरती चित्र काढलेलं आहे हे मी दररोज बघणार, ह्याचा फोटो काढून माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती लावणार किंवा मोबाईलच्या मागं मी चिटकवणार किंवा पोस्टकार्डवरती मी हे चित्र काढणार. यानं काय होतं, सबकॉन्शियस माइंडमध्ये मेसेज पोचतो की मला काय करायचं आहे ते. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळी घडतात, म्हणजे मी दूरदृष्टी निर्माण केली, श्रद्धा आणि निष्ठा हे मूल्य माझ्या निर्माण केलं, सोबत सबकॉन्शियस माइंड मध्ये मी मेसेज पोचवला. याच्यामुळं काय होतं, आपली संपूर्ण एनर्जी आता 2026 सालामध्ये काय करायचं आहे याच्यावरती फोकस्ड होते, याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित होतं.
व्हिजन बोर्ड भविष्याचा फोटो निर्माण केल्यामुळं काय काय मूल्य तयार होतात? दूरदृष्टी नावाचं मूल्य तयार होतं. सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या मेंदूमध्ये फोटो, भविष्याचा फोटो बिंबवला जातो. इथं श्री लिहिल्यामुळं निष्ठा आणि श्रद्धेनं आपण ते काम करणार आहे. तर आज तुम्ही काय करायचं आहे? स्वतःचा व्हिजन बोर्ड बनवायचा आहे तुमच्या परिस्थितीनुसार. चालत राहायचा व्हिजन बोर्ड काय आहे? 2026 सालापर्यंत 100 लोकांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्यासाठी चालत राहा काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे. व्हिजन बोर्ड बनवल्यामुळं काय होतं मित्रांनो? मला जे 2026 साली अपेक्षित भविष्य घडवायचं आहे त्या संदर्भामध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड, आपलं शरीर, आपला मेंदू किंवा ओव्हरऑल आपलं व्यक्तिमत्व हे वर्तमान काळात जगायला सुरू करतं भविष्य घडवण्यासाठी. धन्यवाद.